नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, अजून मी आहे ना चिपळूण फिरतोय. एकाच व्हिडिओमध्ये मी सगळं काय दाखवू शकत नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि म्हणून मी मार्केटचा व्हिडिओ अलग केला. आणि मी आत्ता आलो आहे जुना कालभैरव मंदिर. मित्रांनो, खूप जागरूक देवस्थान आहे आणि कालभैरव म्हणजे भीती घालवणारा. आणि म्हणून प्रत्येक देवीच्या ठिकाणी कालभैरवाचं मंदिर असतं. भक्तांच्या मनातली भीती घालवणारा तो कालभैरव आणि असं मानलं जातं. तर या ठिकाणी मी आलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की इकडे आहे ना कालभैरवाचं एक नवीन मंदिर बांधण्यात येतं आहे. आणि ते संपूर्ण मंदिर हे जांभ्या दगडाचं आहे. पाहू शकता, हे बघा. हे पहा. मित्रांनो, आपण कालभैरवाचं दर्शन घेतलं आणि जस्ट माझ्या मागे पाहू शकता, हे नवीन मंदिर बांधण्यात येत आहे. पूर्ण जांभ्या दगडाचं आहे आणि डिझाईनसुद्धा जांभ्या दगडावर छान पद्धतीनं होते आणि त्याचं उदाहरण तुम्ही पाहू शकता. आणि हा जांभा दगड आमच्या कोकणामध्येच मिळतो. त्यानंतर हे आहे जुनं मंदिर. तर संपूर्ण चिपळूण शहराचं हे कुलदैवत आहे आणि त्याचबरोबर जागरूक देवस्थान आहे. आणि महाशिवरात्री आणि श्रावणी सोमवार या दिवशी आहे ना, इकडे खूप गर्दी पण असते आणि काय उत्सव असतात. हे पाहू शकता, अशा पद्धतीनं आहे ना मंदिर बांधण्यात येणार आहे. मित्रांनो, कालभैरवाचं दर्शन झालं आणि आत्ता आहे ना अजून मी जुना भैरी हा जो परिसर आहे ना चिपळूणमध्ये, तिकडेच फिरतोय. तर पुढे आलो आणि मला एक मंदिर दिसलं. शंभू महादेवाचंच मंदिर आहे. चला आपण दर्शन घेऊया. सुंदर छोटीशी दीपमाळ आणि हे आहे मारुतीरायाचं मंदिर. श्री गौतमेश्वर मंदिर. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
हे शंभो महादेवा, सर्वांना सुखी ठेव, आनंदी ठेव, सर्वांना सुख शांती आनंद मंगल दे आणि सगळ्यांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे आणि सगळ्यांचं कल्याण कर, भलं कर, रक्षण कर, हीच तुला विनंती करतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आहे ना गौतमेश्वराचं दर्शन खूप छान पद्धतीने झालं आहे. खूप छान देवस्थान आहे. ओम नमः शिवाय. जागरूक असं देवस्थान आहे. तर आणि त्याचबरोबर जुना कालभैरव मंदिर, जोगेश्वरी मंदिर असा खूप छान पद्धतीनं हा दर्शनाचा कार्यक्रम झाला. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. भेटू नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. इकडे पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू.